मातृभूमी वाचवण्यासाठी मातृत्व जपत जिने ढाली ऐवजी बाळाला पाठीवर बांधले, हाती तलवार घेऊन आपल्या लेकरासोबत अवघ्या मुलखाची ढाल बनवून जी रणांगणात उतरली, खूप लढी मर्दानी ती झाशीची राणी, खूप लढी मर्दानी ती झाशीची राणी. दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ करुणा विस्तारी, वारी जन्म मरणात वारी, भारी पडलो आता संकट निवारी. ही कहाणी आहे बाई तुझ्या कर्तृत्वाची, तुझ्या शौर्याची, तू केलेल्या संस्कारांची, तू पेटवलेल्या ज्ञानज्योतीची, बंधन मोडून घडवलेल्या क्रांतीची, तुझ्या त्यागाची. हेस म्हणून हे जग आहे, तुझ्या पायी हे विश्व तरले आहे, तुझ्या पायी हे विश्व तरले आहे. हात तुझा खे हाती, तुझ तुझा रे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे. काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा. उठ रे चल रे उड रे झेप घे किंवा टुनी बळ सारे. वाट वाहू दे काही दिशा थांबायचं नाही, थांबायचं नाही. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. बाहुली होती खेळ खेळाया, बाहुली होती खेळ खेळाया. नाहली मोठी पोहली ताया, घमघमे सारा गंध जाईचा. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा. एक आईचा आईचा एक ताईचा. जिला नाही लाभली आपल्या माणसांची छत्रछाया, तिने केली अनाथांवर निस्वार्थ माया. ती एक गाथा आहे मातृत्वाची, सिंधुताई अनाथांची आहे. तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई, मोठी लढाई. अन हत्याराचं फुलावाने घाव बिघाई, घाव बिघाई. औक्ष म्हणजे मोठी लढाई, अन हत्याराचं फुलावाने घाव बिघाई. गळ्यामध्ये पडल त्याच्या माई जयाची, गळ्यामध्ये पडल त्याच्या माई जयाची. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू
हवी कुणाची मन सुद्धा तुझा दोस्त हाय पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन सुद्धा तुझा दोस्त हाय पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची करू हवी कुणाची जेव्हा भारतीय समाजात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारला जात होता तेव्हा महाराष्ट्राच्या या 2 स्त्रियांनी समाजाच्या विरोधात जाऊन शिक्षणाची ज्योत पेटवली. एक झाली भारतातील पहिली महिला शिक्षिका तर दुसरी पहिली महिला डॉक्टर. दोघींनी आपल्या अतुलनीय धैर्याने आणि दृढ निश्चयाने समाजाची विचारसरणी बदलली आणि स्त्री शिक्षणाचे दरवाजे उघडले. गाण्याचं गान दिलं त्यानं आषाढाचं रान झालं जी अर मातीच्या पोटात अस्मानाचं बळ माऊलीची लाज राखजी या सळसळत्या वादळाला उधार गालक लख त्या वाळाचं चांदण गालं पारतंत्र्याचा चारी बाजूंना अन्यायाचा अंधार पसरला होता. स्त्रीचा सन्मान हे जिजाऊंचेच संस्कार. या संस्कारातून शिवबाने दिला स्वराज्याला आकार. अशी ही माऊली जिने केवळ एका पुत्राला नाही तर एका युगाला जन्म दिला. परंपरेच्या आकाशगंगेत आपल्या 4 भावंडांसोबत ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ स्थान निर्माण करणारी एक तेजस्वी ज्योत म्हणजे संत मुक्ताबाई. केवळ आपल्या ज्ञानयोगी भावांची लाडकी बहीण नव्हती तर प्रसंगी त्यांची आत्मिक शक्ती होती.